नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे अतोनात असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांनी पीक विमा सुद्धा भरला होता आणि या पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी बऱ्यापैकी अपेक्षा होती. हे काही एका जिल्ह्यात झालं नव्हतं, हे महाराष्ट्रात जवळपास बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये झालं होतं आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना पाहिजे तसा पीक विमा मिळालेला नाही. कारण बऱ्याच ठिकाणी 100% नुकसान होऊन सुद्धा पीक विमा कंपन्यांनी तिथं शून्य नुकसान दाखवलं आणि ज्यावेळेस उंबरठा उत्पादन काढण्यात आलं, उंबरठा उत्पादन सुद्धा जास्त दाखवण्यात आलं आणि त्यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. आता त्यामध्ये पुन्हा एक दुसरी अशी गोष्ट आहे की जे काही 80-110 कप अँड कॅप मॉडेल आहे, या मॉडेलनुसार जर 12 जिल्ह्याच्या समूहामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची वेळ कंपनीवर आली नाही तर कंपनी 20% नफा राखून 80% रक्कम ही राज्य सरकारला परत करत असते. त्याचा विश्लेषित व्हिडिओ आपण या अगोदर चॅनलवर टाकला होता, जर तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा बघून घ्या. आता हे जे काही नुकसान झालेलं आहे, तर आज मी एक बातमी वाचली, त्या बातमीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालं आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आणि पीक विमा कंपन्यांनी त्यांचं नुकसान हे शून्य दाखवलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो, जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं पोर्टल आहे, त्या पोर्टलच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,485 शेतकऱ्यांना 2,35,00,000 रुपये पीक विमा वाटप झालेला आहे त्या पोर्टलनुसार. आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आलाय ना हे आलाय त्यांनी कमेंट करून सांगावं. मात्र त्या पोर्टलवरून माहिती बघितली त्यानुसार 2,35,00,000 रुपये हे वाटप करण्यात आले. आता तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे की गेल्या वर्षी खरीपाच्या हंगामामध्ये किती नुकसान झालं होतं, बरोबर आहे. अतोनात अतिवृष्टी झाली, ह्या नेते मंत्री मुख्यमंत्री सगळे फिरले लोकांच्या वावरानं, गुडघ्या इतक्याल्या पाण्यात गेले. बरं, आता यायला नुकसान दिसलंय, मग आता जर या पीक विमा कंपन्या नुकसान 0 दाखवत असतील, मग या गोष्टी यांच्या लक्षात येत नाहीत का? मग प्रश्न असा पडतो की पीक विमा कंपन्या द्यायला तयार नाहीत का सरकारला बी वाटतंय देऊ नाही? म्हणजे जर पीक विमा दिला नाही, 80% रक्कम ज्या पीक विम्याच्या हप्त्यातून जमा झाली तेवढी रक्कम परत येईल, 20% कंपनीला फायद्यात राहील. म्हणजे दोन्ही फायद्यात आणि शेतकरी नुकसानात, अशी परिस्थिती दिसायली. आता तसं पाहिलं तर ही पीक विमा योजना म्हणजे कशासाठी आहे? शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आहे. आता त्या अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमचं 100% नुकसान झाले. ऐन सोयाबीन काढायच्या टायमाला पाऊस झाला, चांगला माल आलेला होता, पण सोयाबीन सगळं जागेवरच सडून गेलं. मग या पीक विमा कंपन्यानं त्यावेळेस काही पंचनामे केले असतील किंवा तलाठ्यानं पंचनामे केले असतील, कृषी सहाय्यकानं पंचनामे केले असतील आणि मग तिथं नुकसान त्याचं 0 दाखवलेलं आहे. बरं, आता नुकसान 0 दाखवलंय, पण ही पीक विमा योजना उंबरठा उत्पादनावर आधारित आहे. मग आता या पीक विमा कंपन्यांनी किंवा त्या कृषी विभागानं मग या शेतकऱ्याचं उंबरठा उत्पादन काढलंय नेमकं कुठं? की जर या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्याचं 100% नुकसान झालंय, मग यानं उंबरठा उत्पादन वाढून दाखवलंय कुठं? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्याचमुळं ज्यावेळेस उंबरठा उत्पादन काढणं चालू होतं त्यावेळेस मी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की आपण शेतकऱ्यांनी सुद्धा उंबरठा उत्पादन काढते वेळेस त्यावर लक्ष ठेवायचं. उंबरठा उत्पादन किती निघाले, त्याची नोंद त्यांनी किती घेतलेली आहे, त्याचे फोटो शेतकऱ्यांनी सुद्धा काढून ठेवायचे. आणि दुसरी गोष्ट एक सांगितली होती की ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतात, पाहणीला येतात, तिथं त्यांची नुकसान किती टक्के नोंद झाली ही नोंद घेतल्या जाते. त्यावेळेस सुद्धा किती नोंद घेतली ही शेतकऱ्यांनी त्या नोंदीचे फोटो काढून किंवा त्या कागदपत्राच्या झेरॉक्स काढून ठेवायच्या, असं मी सांगितलेलं होतं. आता होतंय काय नेमकं ज्यावेळेस नुकसान होतंय? आता तेव काळ पहा तुम्ही. आता मला सांगा 6-7-8 महिने व्हालेत, मग 8 महिन्याच्या नंतर जर आज कंपनी म्हणत असेल की शेतकऱ्यांचं नुकसान नव्हतं, शेतकऱ्याजवळ काय पुरावा आहे आपलं नुकसान झालं म्हणून? दाखवूच शकत नाही शेतकरी. त्यामुळे आज प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. आपलं नुकसान झालं ना त्यावेळेस लगेच व्हिडिओ करायचा, फोटो काढायचा, म्हणजे उद्या आपल्याला बोलायला मार्ग मोकळा होतो. मग आता हे 6-8 महिने निघून गेल्याच्या नंतर आपला पुढचा हंगाम येतो, म्हणजे आपण पुढच्या कामात गुंतून जातो, मागचं विसरून जातो. असं होतंय का नाही? पीक विम्याचा कार्यक्रम झाला,
कर्जमाफीचं सुरू झालं, पीक विमा विसरून गेला, कर्जमाफी आपल्याला कशी मिळणार, काय मिळणार, ह्याच भानगडीत विचारात आपण हेच व्हिडिओ पाहू बेजार. म्हणजे पीक विम्याचा प्रश्न पुन्हा तसाच राहिलाय. आणि ही नुसती अमरावती जिल्ह्याचीच परिस्थिती नाही, अशी परिस्थिती बऱ्याच जिल्ह्यात आहे. पण होतंय काय, शेतकऱ्याला वाटतंय बाबा जाऊ दे आता नुकसान झालंय, होईल तर होईल, भेटला तर भेटला पीक विमा, करायला कोणीतरी आंदोलन, कोणीतरी करीन आणि भेटन आपल्याला. मात्र आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी असा पवित्रा घेतलाय की जर आमचा या पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आमचा पीक विमा मिळवणारच आहोत. आणि यामध्ये पुन्हा महत्त्वाची गोष्ट आहे की जी मागच्या वर्षी सुधारित पीक विमा योजना लागू केली का, या पीक विमा योजनेमध्ये ट्रिगर हटवलेले आहेत. आणि अजूनही आता यावर्षी पीक विमा योजना चालू होईल, जशी मागच्या वर्षी होती तशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं यासाठी शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेमध्ये पहिल्यासारखे ट्रिगर समावेश होण्यासाठी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. नाहीतर बस मागचं जे होतं तेच पुढं होणार आहे हे लक्षात घ्या. कारण जसं गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं, त्या नुकसानीच्या वेळेस राज्य सरकारनं 8,500 रुपये हेक्टरी मदत देऊ केली होती. जर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असता तर त्या शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या माध्यमातून 25% अग्रिम मिळाला असता का नाही. त्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये सुद्धा बदल होण्याची गरज आहे. अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. जय जवान जय किसान.